आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्यासोबत आर्यंत जागृती मंचचे राजेंद्र सुराणा सर्व त्यांची आर्यंत जागृती मंचची पूर्ण टीम आहे। सर, काय सांगाल या आंदोलनामध्ये? आपण आपल्या पूर्ण वर्किंग कमिटी सोबत सगळ्या मेंबर सोबत आलेला आहेत। काय या आंदोलनाचं रूप आहे आणि काय आपली मागणी आहे? मुख्य मुद्दा असा आहे की जैन धर्म हा एक स्वतंत्र आणि प्राचीन धर्म आहे। भारतीय पुरातन जे 4 धर्म आहेत त्यातला प्रमुख धर्म आहे, पण त्या धर्माच्या अस्मितेला धक्का लागेल असं अलीकडे सातत्याने घडतंय। निरनिराळे जैन तीर्थक्षेत्र, निरनिराळे मंदिरं, वास्तू याच्यावर हल्ला होऊन किंवा निरनिराळ्याप्रमाणे त्यांचं प्रवासन करता ठेवण्याऐवजी म्हणजे ते ट्रिपचा इश्यू बनवून जे आहे तीर्थक्षेत्र त्याचं मूल्यांकन कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी जैनाचा जो अधिकार आहे तो डावलला जातो। नुकतं आणि भावना आज जे आंदोलनाचं आहे त्याविषयी मला माहिती सांगा। काय आजचा विषय आहे? आपण काय कशासाठी या ठिकाणी आलेला? त्या दृष्टीने जी आत्ता नुकतीच 2 दिवसापूर्वी जी घटना घडली मुंबईला एक दिगंबर जैन मंदिर आहे, ते विनाकारण चुकीच्या पद्धतीने पाडलं तर पाडण्याचे कामं होत असं चालतं, परंतु ज्या पद्धतीने पाडलं ते अत्यंत वाईट आणि नीच पद्धतीने। कुठलंही काही पाडावाडीचं काम असेल तरी साधारण 10-11च्या आत सुरू होत नाही। सकाळी 8 वाजता येऊन थांबतात, पोलीस येतात। याचा अर्थ काय की आम्हाला संपवायचं आहे, नष्ट करायचं असा त्यांचा प्रयत्न दिसतोय। पण आम्ही सगळे एकजुटीने ताकद लावून आमच्या धर्माकरता, आमच्या धर्माच्या अस्तित्वाकरता लढत राहू। धन्यवाद। Thank you for watching this video. Please like, share and subscribe to our YouTube channel. And don't forget to press the bell icon. Thank you.